जय महाराष्ट्र मित्रांनो, तुम्ही कॉलेज स्टुडंट आहात तर तुमच्यासाठी गोल्डन अपॉर्च्युनिटी घेऊन आलोय। खासियत याची अशी आहे की अप्लाय करण्यासाठी कुठलीही फी नाहीये, कुठलीही एग्जाम नाहीये, कुठलाही इंटरव्ह्यू सुद्धा नाहीये। डायरेक्ट तुमचं सिलेक्शन असणार आहे। खास करून जे कॉलेज स्टुडंट आहेत त्यांनी संधी सोडू नका, कारण की तुम्हाला इथे ट्रेनिंग मिळणार आहे। यस, काम कसं केलं जातं त्याचं शिकवलं जाणार आहे, म्हणजे कामाचा अनुभव मिळणार आहे। प्लस तुम्हाला इथे एक सर्टिफिकेट सुद्धा मिळणार आहे। आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे अनेक विद्यार्थ्यांचं स्वप्न असतं चांगला कॅम्पस पाहिजे, IIT मध्ये ॲडमिशन पाहिजे, पण ते जर तुमचं स्वप्न हुकलं असेल, अनेकांचे मार्क्स तेवढे पडले नाही त्यामुळे किंवा फी आहे यामुळे जर तुमचं ते स्वप्न पूर्ण झालं नसेल तर ते पूर्ण होऊ शकतंय, कारण की 21 दिवसाची IIT इंटर्नशिप असणार आहे। विंटर सुरू झालंय तर ही विंटर इंटर्नशिप आहे, नक्की अप्लाय करा। डिटेलमध्ये सांगतोय, कारण की बघा काहीच अडचण नाही आहे, तुम्ही डायरेक्ट फॉर्म भरून अप्लाय करू शकताय। तिथे हॉस्टेल वगैरेची सगळी सुविधा पण होते। महत्त्वाचं म्हणजे फॉर्म भरणं थोडं अवघड आहे, कारण की कॉलेज स्टुडंट असाल तर ते बोनाफाईड सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे। फॉर्म भरणं थोडंसं किचकट आहे, ते जर तुम्ही समजला तरी ते सिलेक्शन होणं एकदम बेस्ट आहे। डायरेक्ट तुम्हाला मेल येणार आहे किंवा यांच्या वेबसाईटवर पण ती लिस्ट लागणार आहे। आता सगळं सांगतो, त्यामुळे तुम्ही किंवा तुमच्या फॅमिलीमध्ये कोणी असेल ज्याला अशा प्रकारची इंटर्नशिप पाहिजे का, अनेक जणांच्या कमेंट्स असतात, यार ही 21 दिवसाची इंटर्नशिप करून आमचा काय फायदा होणार आहे, मग 21 दिवसानंतर काय करायचं। तर मित्रांनो, तुम्ही बघा जे डॉक्टर आहे, जे MBBS करतात, MD करतात किंवा काही वकील आहे, त्यांचं शिक्षण एवढं घेतात, ते एवढी फी भरतात, पण त्यानंतर सुद्धा ते इंटर्नशिप करतात, प्रॅक्टिस करतात का, कारण की जेव्हा आपण स्वतःचं क्लिनिक किंवा काय सुरू करतोय किंवा स्वतः एखाद्या ठिकाणी जॉब लागतोय त्याआधी त्या कामाचा अनुभव आला पाहिजे। आणि इंटर्नशिप तीच असते ज्यामध्ये वेगवेगळे डोमेन्स आहेत, तिथला तुम्हाला अनुभव मिळतो। उद्या जाऊन जर तुम्ही कॉलेज पासआउट होताय, एखादी डिग्री घेऊन पासआउट होताय आणि डायरेक्ट कंपन्यांमध्ये जातात तर ते विचारतात कुठल्या प्रोजेक्टवर काम केलंय भाऊ, काय अनुभव आहे का, तर तुम्ही म्हणाल यार नुकताच पासआउट झालो, कुठून अनुभव येणार, तर तो अनुभव इंटर्नशिपमधून येतो, तो अनुभव अप्रेंटिसशिपमधून येतो, त्यामुळे हे करणं गरजेचं असणार आहे। आता डायरेक्ट सगळी माहिती सांगतोय, त्याआधी गायडन्स मिळत आहे, जॉब अपडेट मिळत आहे, त्यामुळे नक्की आयकॉनिक मराठी चॅनल सबस्क्राईब करा। चला तर बघूया डिटेलमध्ये। तर मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवर सगळी माहिती बघू शकताय। इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, इथे बघा या ठिकाणी तुम्हाला काम करायची संधी मिळते। बघा किती जबरदस्त कॅम्पस आहे, किती सुंदर बिल्डिंग आहे। इथे 21 दिवस तुम्हाला काम करायची ट्रेनिंग मिळणार आहे, सर्टिफिकेट मिळणार आहे। खूप जबरदस्त अपॉर्च्युनिटी आहे। अपॉर्च्युनिटी काय तर विंटर इंटर्नशिप प्रोग्राम आहे। बघा मराठीतनं अशा क्वचितच माहिती तुम्हाला मिळत आहे आणि मी वारंवार तुम्हाला गायडन्स देतोय। तुम्ही जर आपल्या चॅनलवर आलात तर बघा RBI ची सुद्धा इंटर्नशिप अपॉर्च्युनिटी, RBIचं जे मुंबईचं हेड ऑफिस आहे तिथे तुम्हाला काम करायची संधी मिळते। तिथे पण परीक्षा नाही आहे, एक्झाम नाही आहे, जस्ट तुम्ही फॉर्म भरणार, तुम्ही सिलेक्ट झाला तर तुम्ही इंटर्नशिप करू शकताय RBI सोबत, प्लस तुम्हाला ते स्टायपेंड सुद्धा मिळतोय। अशा भरपूर साऱ्या इंटर्नशिप अपॉर्च्युनिटी, जसं की बघा ही ICCI मध्ये आहे, त्याच्यानंतर बघा ही पण होती, त्याची संधी सुकली 1 नोव्हेंबर शेवटची तारीख होती। तर अशा अनेक सारे अपडेट आणतोय, त्यामुळे म्हणतोय की चॅनल सबस्क्राईब करा किंवा WhatsApp Instagram जॉईन करून ठेवा, तिथे नोटिफिकेशन येतात। युट्यूबवर कधी कधी नोटिफिकेशन येत नाही, त्यामुळे तुमचा लॉस होऊ शकतोय, त्यामुळे नक्की सबस्क्राईब करून ठेवा। तर नेमका अपॉर्च्युनिटी काय तर इंटर्नशिप अपॉर्च्युनिटी आहे विंटरमध्ये। तर तुम्ही कॉलेज स्टुडंट आहात, कुठल्याही कॉलेजमधून, असं नाही की IIT मधून पाहिजे, कुठल्याही गावाखेड्यातल्या कुठल्याही कॉलेजमधून जरी तुम्ही आहात, तुम्ही डिग्री करताय, तुम्ही ते अप्लाय करू शकताय। ओके, मग कुठलं जसं की ते बघू शकताय तुम्ही, बेसिक सायन्स, अर्थ, ओशन, क्लायमेट्स, त्याच्यानंतर इलेक्ट्रिकल अँड कम्प्युटर सायन्स, इन्फ्रास्ट्रक्चर, मेकॅनिकल सायन्स, त्याच्यानंतर ह्युमॅनिटी, सोशल सायन्स, मॅनेजमेंट, त्याच्यानंतर मिनर्स, बघा एवढे सगळं आहे। यापैकी तुम्ही कुठलीही डिग्री करताय, कॉलेज करताय, तुम्ही ते अप्लाय करू शकताय। कोण कोण अप्लाय करू शकताय, पात्रता काय, तर तुम्ही कॉलेज स्टुडंट पाहिजे, पासआउट झालेला असाल तर तुम्ही अप्लाय करू शकत नाही, कॉलेज स्टुडंट पाहिजे। त्याच्यानंतर ड्युरेशन काय तर 3 ते 4 आठवडे, म्हणजे जवळपास 21 दिवसाची इंटर्नशिप असणार आहे। ॲप्लिकेशन कसं सबमिट करायचं, जसं मी तुम्हाला सांगितलं बघा, ॲप्लिकेशन इथून फॉर्म भरायचा आहे, 6 नोव्हेंबर शेवटची तारीख आहे, त्याआधी फॉर्म भरून घ्यायचा आहे। हे बघा अशा प्रकारचा तुमचा फॉर्म दिसला पाहिजे, तो कसा दिसायचा, कसा भरायचा ते सांगतोय। आणि बघा हे रूल पण दिले, इंटर्नशिपचे रूल, म्हणजे हे काय, याची PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवर WhatsAppवर मी टाकली आहे, बघून घ्या, फोटो टाकला डायरेक्ट। ओके, आणि त्यानंतर बघू शकता हा बोनाफाईडचा फॉर्मॅट आहे, हा तुम्हाला लागणार आहे। इथे फॉर्म जसं तुमचं नाव वगैरे टाकायचं आहे, सिग्नेचर घेऊन हा तुम्हाला फॉर्म भरताना अपलोड करायचा आहे। ओके, आता जस्ट खाली स्क्रोल करतो, तारखा समजून घ्या, 6/10 पासून अप्लाय करणं सुरू झालंय, 6/11 पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकताय।
रिझल्ट जे आहे म्हणजे ज्यांचं सिलेक्शन झालं आहे ते तुम्हाला डिसेंबरच्या आसपास कळणार आहे आणि डिसेंबरमध्ये तुमची ही जी इंटर्नशिप आहे ती स्टार्ट होणार आहे, जानेवारीपर्यंत चालू शकते किंवा 31 डिसेंबरच्या आतच तुमची ही संपून जाईल 21 दिवसाची. ओके, सिलेक्शन प्रोसेस काय, तर जे पण तुम्ही फॉर्म भरणार त्याचं स्क्रीनिंग होणार यांच्या डिपार्टमेंटकडनं आणि त्याची लिस्ट लागणार. लिस्ट कुठे लागेल, एक तर ईमेलवर तुम्हाला कळवलं जाईल किंवा जी वेबसाईट आहे त्यावरती लिस्ट लागेल. अकोमोडेशन आणि फूड काय, तर स्टुडंट सिलेक्टेड फॉर द इंटर्नशिप शाल प्रोव्हाइडेड हॉस्टेल अकोमोडेशन, म्हणजे हॉस्टेल सुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं आहे, पेमेंट बेसिसवर असणार आहे. ओके, त्याच्यानंतर बाकी सगळी माहिती दिली आहे, तुम्ही ते वाचू शकताय. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे जर काही इंटर्नशिपचा परफॉर्मन्स तुमचा चांगला असेल तर तुम्हाला फेलोशिप सुद्धा मिळेल. मग फेलोशिपमध्ये तुम्हाला स्टायपेंड पण मिळतो, पेमेंट पण मिळतो, जी की एक चांगली गोष्ट आहे. त्यामुळे मन लावून जर तुम्ही काम केलं, तुम्ही म्हणतात ना, अनेक जणांच्या कमेंट्स मी वाचतो की या इंटर्नशिप करून काय फायदा मिळणार आहे, एक तर ट्रेनिंग मिळते, एक्सपिरियन्स मिळतोय, सर्टिफिकेट मिळतंय, प्लस जर तुमचं काम चांगलं असेल तर फेलोशिप मिळते, अजून काय पाहिजे. त्यामुळे म्हणतो अशा संधी सोडत जाऊ नका. ओके, आता ड्युरेशन काय तुम्हाला सांगून झालेलं आहे. तर इथे बघा अप्लाय फॉर विंटर इंटर्नशिप यावर क्लिक करायचं आहे. हा फॉर्म आपल्यासमोर ओपन होतोय. क्लिक हिअर फॉर रजिस्ट्रेशन, पहिल्यांदा करताय तर रजिस्ट्रेशन आणि ऑलरेडी अकाउंट असेल तर लॉग इन. इथे बघा दिलं फोटोग्राफ कसा पाहिजे, त्याची साईज किती पाहिजे, सिग्नेचरची साईज किती पाहिजे, त्याच्यानंतर PDF किती साईज पाहिजे, रेझ्युमे जो आहे त्याची साईज किती पाहिजे, हे सगळं इथे दिले आणि हे डॉक्युमेंट पण तुम्हाला इथे मिळून जाईल, बोनाफाईड वगैरे, आयडेंटिटी कार्ड त्याची साईज किती पाहिजे, हे सगळं एकदा वाचून घ्या. हा रूल आहे, अशा प्रकारचा आपल्याला फॉर्म भरायचा आहे, तो तुम्हाला करून घ्यायचा आहे. तर मग आता मी सुरुवातीला दाखवतो. रजिस्ट्रेशन यावर क्लिक करायचं आहे. मग सगळ्यात आधी तुम्हाला तुमचा ईमेल ॲड्रेस, पासवर्ड कन्फर्म करून घ्यायचा आहे. सिक्युरिटी क्वेश्चन म्हणजे पासवर्ड विसरला तर तुमचं चाइल्डहुड निकनेम काय आहे, तुमचं टोपन नाव काय, म्हणजे तुम्ही टाकून द्या. म्हणजे पासवर्ड विचारलं तर हा क्वेश्चन विचारेल, तुम्ही आन्सर दिला का तुम्ही पासवर्ड रिकवर करू शकताय. सिक्युरिटी आन्सर टाकलं, कॅप्चा टाकला, सबमिट केला म्हणजे माझा इथे अकाउंट क्रिएट झालंय. अकाउंट क्रिएट झाल्यानंतर लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर ही सगळी माहिती येईल. मग तुमचं नाव काय आहे, त्याच्यावर इंटर्नशिप टाईप काय, आता आपण विंटरसाठी अप्लाय करतोय तर विंटर येईल. त्याच्यानंतर कुठले स्टुडंट आहात, मेकॅनिकल आहात, इलेक्ट्रिकल आहात, ते टाकून घ्यायचं आहे. इंटरेस्ट कुठल्या टॉपिकमध्ये ते आलेलं आहे. ड्युरेशन काय असणार आहे ते इथे येणार आहे. त्याच्यानंतर सगळी माहिती इथे बघा आलेली आहे. जसं की यांनी भरला आहे तसाच तुम्हाला इथे फॉर्म भरून घ्यायचा आहे. ओके, मॅरिड आहात, अनमॅरिड आहात, कोण आहात, काय, सगळी माहिती इथे आलेली आहे. त्यानंतर तुम्ही इथे बघू शकताय परमनंट ॲड्रेस वगैरे सगळं आलं आहे. तुम्हाला इथे प्लेस वगैरे टाकून प्रिंट ॲप्लिकेशन करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. फॉर्म भरताना तुम्हाला हे अपलोड करायचं आहे. त्यानंतर तुमचा ID कार्ड वगैरे सगळं तुम्हाला अपलोड करायचं आहे. ही सगळी माहिती इथे दिलेली आहे. तर बघा चांगली संधी आहे. एक्झाम पण नाही आहे, फी पण नाही आहे, इंटरव्ह्यू पण नाही आहे. जस्ट फॉर्म भरा, सिलेक्ट झाला तर IIT भुवनेश्वरला तुम्हाला काम करायला मिळेल, सर्टिफिकेट मिळेल. उद्या जाऊन तुम्ही कुठल्या जॉबला अप्लाय करताय त्या डोमेनमध्ये तर ते सर्टिफिकेट, तो एक्सपिरियन्स कामाला येईल. त्यामुळे तुम्ही किंवा तुमच्या फॅमिलीमध्ये असेल तर नक्की शेअर करा आणि कुठल्या टॉपिकवर किंवा कुठले इंटर्नशिप पाहिजे नक्की कमेंट करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.